नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या YouTube चॅनेलवरती। आपण केमिस्ट्रीचे लेक्चर सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला जो पार्ट होता केमिस्ट्रीचा या व्हिडिओच्या आधीचा, तर त्याच्यामध्ये आपण जी आपली अणूची संरचना आहे किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे तर त्याच्याबद्दलचा पहिला थेरॉटिकल पार्ट कव्हर केलेला आहे। तो जर पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर तो पार्ट बघून घ्या। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड पार्ट त्याचा बघतोय, ज्याच्यामध्ये आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन ह्या कन्सेप्ट बघणार आहोत। आणि फक्त थेरॉटिकल असं नाहीये, तर आपल्याला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरून आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे कसे काढू शकतो किंवा कसे काढले जातात ही पण कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे। अगदी सिंपल वे मी समजून घेऊयात की प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन या काय कन्सेप्ट येतात ते बघा। गॉड पार्टिकल्स हा वर्ड तर सगळ्यांनी ऐकला असेल, ज्याच्यामध्ये आपण अणुकण किंवा मूलकण ज्यांना म्हणतो। अणु ज्या कणांनी बनलेले असतात त्या कणांना अणुकण दॅट इज गॉड पार्टिकल्स म्हणतात। फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे काय आहेत, आपले गॉड पार्टिकल्स आहेत, म्हणजे मूलकण आहेत। कुठे प्रेझेंट असतात हे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन? तर एखाद्या मूलद्रव्याचं किंवा एखाद्या इलेमेंटचं जर आपण कन्सिडर केला तर त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात। इथे बघू शकता तुम्ही, हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्रितरित्या अणूच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असतात। आणि जे आउटर शेल आहेत किंवा हे ज्या कक्षा आहेत, ऑर्बिट्स आहेत, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हे काय असतात, फिरत असतात। इलेक्ट्रॉन वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे। प्रोटॉन वरती चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आहे। आणि न्यूट्रॉन हे कसे असतात, तर त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो, ते न्यूट्रल असतात। ठीक आहे, हे आहेत आपले गॉड पार्टिकल्स। मूलद्रव्य काय आहे बघा, सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात। पदार्थांचे लहान कण म्हणजे रेणू। ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना आपण मूलद्रव्य म्हणतो, दॅट इज इलेमेंट। म्हणजेच मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत आणि बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात। नेक्स्ट बघा, आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे। मग 118 पैकी 92 मूलद्रव्ये ही कशी आहेत, निसर्गतः आढळतात, नॅचरल एलिमेंट्स आहेत। आणि उर्वरित जे एलिमेंट्स आहेत ही कशी आहेत, तर मानव निर्मित एलिमेंट्स म्हणून ती ओळखली जातात। एक्झाम्पल बघा, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही काही महत्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत। आणि ही कशी डिनोट केली जातात, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन साठी H आहे, ऑक्सिजन साठी O, नायट्रोजन साठी N, कार्बन साठी C, लोह आयन दॅट इज फेरस त्याला Fe आहे, पारा डिनोट केला जातो Hg मध्ये, कॉपर Cu, अशा पद्धतीने त्याला आपण काय करतो, डिनोट करतो। संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला जात आहे। आपली जी मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, आधुनिक आवर्त सारणी आहे, ही कंप्लीट नाहीये, ती इनकम्प्लीट आहे। त्याच्यामध्ये शेवटी रिकामे काही ब्लॉक्स ठेवलेले आहेत, कशासाठी आहेत, तर नवीन कुठले एलिमेंट जे शोधले जातील ते काय होत जाणार आहे, तिथं ऍड होत जाणार आहे। त्याच्यासाठी ही जागा इथं मोकळी ठेवलेली आहे। म्हणजे ते कशामुळे होतात, तर संशोधनाद्वारे सायंटिस्ट नवीन नवीन मूलद्रव्यांचा शोध लावत असतात। बघा, मूलद्रव्यांसाठी या ज्या संज्ञा वापरल्या जातात, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन, N असेल, Fe, हे कुणीच शोधून काढलेलं आहे, तर ही पद्धत जी आहे ही बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली। मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते। बघू शकता तुम्ही, हायड्रोजनचं जर स्पेलिंग आपण बघितलं तर त्याचा H सेम ऑक्सिजन साठी असणार आहे। ठीक आहे, तर त्याचं पहिलं जे अल्फाबेट आहे ते यूज केलं जातं। आणि जर कॉमन किंवा सेम अल्फाबेट असेल तर 2 अक्षर वगैरे यूज केली जातात। प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवतात। नेक्स्ट बघा, काही चार्ट मध्ये मूलद्रव्यांच्या संज्ञा तुम्ही बघू शकता। एक्झाम्पल साठी हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन मध्ये बी कॉमन असल्यामुळे बेरिलियमचा BE, बोरॉन साठी B यूज केलेला आहे। कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन साठी F आहे। आणि आपलं जे आयन आहे F, त्याच्यासाठी Fe यूज केलं जातं। निऑन Ne आहे, सोडियम साठी Na, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस साठी P, सल्फर S, क्लोरीन, आर्गॉन साठी Ar आणि पोटॅशियम साठी K, ही पण महत्वाचं नोटेशन आहे। आणि कॅल्शियम साठी Ca, असे नोटेशन आपण यूज करतो। तुम्ही जर पिरियडिक टेबल किंवा आधुनिक आवर्त सारणी जर पाहिली तर त्या पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला जे एलिमेंट्स आहेत ते नोटेशन नुसारच दिसतील। बघा, अणूची संरचना आता खूप महत्वाचा पॉइंट आहे, इथून आपले स्टार्ट होत आहेत। अणूची संरचना म्हणजे काय, तर अणूमध्ये काय काय पार्टिकल्स आहेत, तर बघा, केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग मिळून अणू बनतो।
यांच्यामध्ये 3 प्रकारच्या अवअणुकणांचा म्हणजेच गॉड पार्टिकल्सचा समावेश होतो. कुठले 3 आहेत? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. केंद्रकामध्ये काय असतं तर अणूचे केंद्रक धनप्रभारित असते, म्हणजेच काय त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. कुणामध्ये? अणूच्या केंद्रकामध्ये. मग आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत पॉझिटिव्हली चार्ज आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन असतात ज्याच्यावरती जे न्यूट्रल आहे, कुठला चार्ज नाहीये. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते. अणूच्या केंद्रकामध्ये. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवअणुकण असतात. कुठले 2 पार्टिकल असतात तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. कुठले असतात? प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज प्लस न्यूट्रॉन हे 2 पार्टिकल्स अणूच्या केंद्रकामध्ये असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. काय म्हणतात? त्याला न्यूक्लियॉन म्हणून ओळखलं जातं. महत्वाची कन्सेप्ट आहे. न्यूक्लियॉन इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजेच न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लियॉन्सचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आता प्रोटॉन काय आहे. तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. कुठं प्रेझेंट असतात? अणूच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असतात. आता पुढे बघूया. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश P या संज्ञेने करतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार हा +1e एवढा असतो. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे काहीतरी चार्ज प्रभार त्याच्यावरती प्रेझेंट असणार आहे. मग तो किती असतो? धनप्रभार हा 1e एवढा चार्ज असतो प्रत्येक प्रोटॉनवरील. मग एक चार्ज किती असणार आहे तर 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. पुढे बघू शकता हा किती असतो? 1e ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. ठीक आहे. महत्वाची फॅक्ट्स आहेत. या फॅक्ट समजल्या पाहिजेत. याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीत. या फिक्स व्हॅल्यू आहेत त्यामुळे या फॅक्ट्स फिक्स मध्येच माहिती असणं गरजेचं आहे. इथं जर पॉवर आपण -18 -17 घेतलं तरी आपलं आन्सर चुकू शकतं किंवा चुकेल तिथं. त्यामुळे -19 1.6 × 10⁻⁻19 कुलोम हा चार्ज असणार आहे. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धनप्रभार E या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो Z या संज्ञेने दर्शवतात. बघा प्रोटॉनची संख्या ही काय दर्शवतं तर अणुअंक दर्शवतो. ठीक आहे. अणुअंक म्हणजेच काय आपण म्हणू शकतो? प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स यांची संख्या. नोटेशन काय आहे? Z या संज्ञेने दर्शवतात. एका प्रोटॉनचे वस्तुमान 1 U दॅट इज युनिफाईड मास इतके असते. 1 डाल्टन म्हणजे 1 U म्हणजे आपण म्हणू शकतो की एका प्रोटॉनचं वस्तुमान हे किती असणार आहे? 1 U दॅट इज 1 डाल्टन इतका असणार आहे. ती व्हॅल्यू किती येते तर 1.66 × 10⁻⁻27 kg हे वस्तुमान आहे, मास आहे त्यामुळे केजी मध्येच असणार आहे. कशाची व्हॅल्यू आली? 1 U ची व्हॅल्यू आली 1.66 × 10⁻⁻27 kg एका प्रोटॉनची व्हॅल्यू आली. हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुद्धा 1 U इतके असते. म्हणजे हायड्रोजनचा एक अणू जर आपण कन्सिडर केला तर त्याचा सुद्धा युनिट किती असणार आहे किंवा वजन किती असणार आहे तर इतकं असणार आहे 1.66 × 10⁻⁻27. कारण याच्यामध्ये बघा न्यूट्रॉन्सची संख्या ही अप्रॉक्सिमेटली किंवा ही 0 असते हायड्रोजन मध्ये. ठीक आहे. त्यामुळे प्रोटॉनची जेवढी संख्या असणार आहे ते किंवा प्रोटॉनचं जेवढं वस्तुमान असणार आहे तेवढंच वस्तुमान हायड्रोजनचं असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे 1 U ची व्हॅल्यू येते. या दोन्ही फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. बघा 1e ची व्हॅल्यू किती आणि 1 U ची व्हॅल्यू किती आहे. पॉवर मध्ये फरक आहे आणि मेन म्हणजे युनिट मध्ये फरक आहे. कारण हा चार्ज आहे जो कुलम मध्ये सांगतो आपण आणि हे मास आहे जे केजी मध्ये सांगितलं जातं. नेक्स्ट बघा न्यूट्रॉन. आता न्यूट्रॉन काय आहे तर हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन आहे. म्हणजेच कसं आहे? न्यूट्रल पार्टिकल्स आहे ते असलेला उदासीन असलेला अवअणुकण असून त्याचा निर्देश N या संज्ञेने करतात. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि त्याच्यासाठी नोटेशन आहे n. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. इथंच मी तुम्हाला आता म्हटलं की हायड्रोजनचा जो इलेमेंट आहे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन असतो आणि तेवढंच वस्तुमान सुद्धा किती आहे? 1 U म्हणजे इतकं आहे. त्याच्यामुळे इथं न्यूट्रॉनची संख्या ही कशी असते? 0 असते.
कारण न्यूट्रॉनच त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. त्यामुळे प्रोटॉनचं वस्तुमान हेच वस्तुमान काय झालं दिलं जातं, हायड्रोजनचं वस्तुमान कन्सिडर केलं जातं. म्हणजे तर काय म्हणलेलं आहे, हायड्रोजन अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात. कुणामध्ये नसतात, हायड्रोजन 1 हा जो इलेमेंट आहे त्याच्यामध्ये ते नसतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1U इतके असते. म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके असते. म्हणजेच प्रोटॉनचं वस्तुमान हे जवळपास अप्रॉक्सिमेटली इक्वल टू न्यूट्रॉनचं वस्तुमान असतं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की प्रोटॉन अप्रॉक्सिमेटली इक्वल टू न्यूट्रॉन असतात. अॅक्युरेट नाही ना, पण अप्रॉक्सिमेटली. काही याच्यामध्ये अॅक्युरेट असू शकतात, काही याच्यामध्ये जवळपास 1-2चा फरक पडू शकतो. त्याच्यावरून त्याची समस्थानिके तयार होतात, जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण इथं समजून घ्या की जवळपास म्हटलेलं आहे प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकं असतं. ठीक आहे, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या जवळपास इक्वल असू शकते किंवा इक्वल असते. पुढे बघूयात इलेक्ट्रॉन काय आहेत. आता इलेक्ट्रॉन हा कुठं असतात, तर अणूच्या केंद्रकाच्या भोवती ज्या ऑर्बिट्स आहेत, कक्षा असतात, किंवा ज्याला आपण शेल सुद्धा म्हणतो, तर ह्या ऑर्बिटमध्ये किंवा शेलमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. पहिली कक्षा असेल तर मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. पुढच्या कक्षेमध्ये दुसऱ्या कक्षेमध्ये मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने त्यांचा काउंट काय होत जातो, वाढत जातो. बघूयात, समजून घेऊयात. इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देशांक e⁻⁻ या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक ऋणप्रभार म्हणजेच -1e असतो. इलेक्ट्रॉनचे म्हणजे जेवढा पॉझिटिव्हली चार्ज होता, तिथं किती होतं, 1e होतं, पॉझिटिव्ह होतं. किती होती व्हॅल्यू, 1.6 × 10⁻⁹ कुलॉम एवढा चार्ज होता. लास्ट याच्यावरती बघा, इथं 1.6 × 10⁻⁹ कुलॉम. इथं किती असणार आहे, हे निगेटिव्ह आहे, तो किती होणार मग, -1.6 × 10⁻⁹ कुलॉम. सेमच व्हॅल्यू, फक्त साइन चेंज होणार आहे. ते पॉझिटिव्ह असणार आहे, इथं निगेटिव्ह होणार आहे. ठीक आहे, कारण -1e. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. म्हणजे हायड्रोजनचं किती आहे, समजा वस्तुमान 1 जर आपण घेतलं तर त्याच्या 1800 पटीने कमी असतं. म्हणजे अप्रॉक्सिमेटली हे काय आहे, निग्लिजिबलच असणार आहे. त्यामुळे हे काय केलं जातं, निग्लेक्ट केलं जातं, नगण्य असते. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा या पदाऐवजी कवच म्हणजे शेल हे पद वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. म्हणजे त्याच्यामध्ये किती एनर्जी आहे, हे त्याच्यामध्ये किती ऑर्बिट्स किंवा किती कक्षा आहेत त्याच्यावरून त्याच्यामधली एनर्जी. जर जास्त ऑर्बिट किंवा कक्षा असेल तर त्याच्यामध्ये असलेली एनर्जी सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्ये इतकीच म्हणजेच Z इतकी असते. त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजेच अणूच्या केंद्रकामध्ये जेवढे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स दॅट इज प्रोटॉन असतात, तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षांमध्ये फिरत असतात. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना कॅन्सल होतात आणि तो अणू जो आहे तो विद्युतदृष्ट्या कसा होतो, तर उदासीन होतो, न्यूट्रल होतो. त्यामुळे इलेमेंट वरती कुठलाही चार्ज प्रेझेंट नसतो, विद्युतदृष्ट्या उदासीन आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तो इलेमेंट एखादा इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही तोपर्यंत तो न्यूट्रल असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे कन्सेप्ट समजली. अणू विद्युतदृष्ट्या उदासीन का आहे, तर अणूच्या केंद्रकामध्ये जो अणुअंक असलेला प्रोटॉनची संख्या आहे ती किती असणार आहे, इक्वल टू इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे आपण नोटेशन सांगू शकतो, पॉझिटिव्ह P इज इक्वल टू इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज यांची संख्या इक्वल असते. केंद्रकाबाहेरील भाग बघूयात. अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. म्हणजेच काय, तर अणूचं केंद्रक आहे आणि पहिली कक्षा, हे समजा इथं प्रोटॉन न्यूट्रॉन आहे, ही पहिली कक्षा असेल, दुसरी कक्षा असेल, तर ह्याच्यामध्ये जी ही पोकळी असते तीच पोकळी म्हणजे काय, केंद्रक आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये पोकळी यांचा समावेश होतो. हा बाहेरील भाग आहे इलेक्ट्रॉन फिरत असलेल्या ऑर्बिट्सचा. बघा, पुढचा पॉइंट आहे आपला अणु अंक, दॅट इज Z ने डिनोट करतो आणि अणु वस्तुमानांक डिनोट केला जातो A ने. कन्सेप्ट खूप महत्वाचे आहे. आयोगाने बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळे नीट समजून घ्या. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने
त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. मग अशीच बघितलं इलेक्ट्रॉनचं वस्तुमान किती होतं, हायड्रोजनच्या 1800 पटीनं कमी होतं, त्यामुळे ते आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. मग राहिलं काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या किंवा यांच्यामुळे आपण काय डिनोट करतो, तर त्याचा वस्तुमान डिनोट करतो. म्हणजेच काय तर अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. आणि अणुवस्तुमानांक कशाने डिनोट केला जातो, तर कॅपिटल ए नी डिनोट केला जातो. म्हणजे शॉर्ट मध्ये जर आपण इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर ए इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन अणुवस्तुमानांक त्याचा येतो, आणि झेड अणुअंक ही काय आहे तर प्रोटॉनची संख्या आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. आणि एखाद्या मूलद्रव्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात, म्हणजे इक्वल असतात, त्यामुळे तो अणू काय होतो, विद्युतदृष्ट्या उदासीन होतो. म्हणजेच प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन इज इक्वल टू अणुअंक, झेडची व्हॅल्यू येते. ठीक आहे, त्यामुळे दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ॲटॉमिक नंबर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, अणुअंक इज इक्वल टू प्रोटॉनची संख्या इज इक्वल टू इलेक्ट्रॉनची संख्या. बघा एक नोटेशन खाली इथं दिलेलं आहे. एक संज्ञा कशी रिप्रेझेंट करतो आपण, ए मग त्याचं नोटेशन दॅट इज संज्ञा आणि मग झेड. ए हे काय आहे, अणुवस्तुमानांक आहे. एक एक्झाम्पल दिलेला आहे कार्बनसाठी, ॲटॉमिक मास नंबर आहे 12, कार्बनचं नोटेशन आहे सी आणि ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 6. म्हणजेच वरती ए इज इक्वल टू 12 आणि झेड इज इक्वल टू सी. आता मग समजा तुम्हाला असं विचारलं की प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्या अनुक्रमे किती असतील, मग ए म्हणजेच काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, आणि झेड म्हणजे काय प्रोटॉनची संख्या आहे. म्हणजेच झेड इज इक्वल टू प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 6. मग ए इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन दॅट इज, याच्यामध्ये जर प्रोटॉनची संख्या 6 घातली, टोटल 12 आहेत, मग न्यूट्रॉनची संख्या आपल्याला मिळणार आहे एन इज इक्वल टू 6. ठीक आहे, म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हे सगळे कसे आलेले आहेत, इक्वलच आलेले आहेत, आणि ते किती असणार आहेत, 6 असणार आहेत. बघा कार्बन C12 6 या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉन संख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या केंद्रकात 12 वजा 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन्स असणार आहेत. ठीक आहे, क्लिअर आहेत, महत्वाची स्लाइड आहे, समजून घ्या नीट. प्रश्न बघूयात आता कसे आयोग याच्यावरती विचारू शकतं. बघा ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आहेत आणि 8 न्यूट्रॉन आहेत. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक Z आणि अणुवस्तुमानांक A ठरवा, तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. गिवन काय काय आहे तर बघा प्रोटॉन दिलेले आहेत पॉझिटिव्हली चार्ज किती आहेत 8, न्यूट्रॉन दिलेले आहेत किती आहेत, न्यूट्रॉनची संख्या पण 8 आहे. आता कुठल्याही मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन पण असणार आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली 8 झाली. मग ॲटॉमिक नंबर आधी बघूयात, Z ही व्हॅल्यू काय असते तर त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या इज इक्वल टू इलेक्ट्रॉनची संख्या इज इक्वल टू 8 असणार आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर किती झाला 8 झाला. ॲटॉमिक मास नंबर किती असणार आहे तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन अणुवस्तुमान जे केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं, मग केंद्रकामध्ये काय असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, मग किती आहे 8 प्लस 8 म्हणजेच इज इक्वल टू 16 व्हॅल्यू होणार आहे कशाची अणुवस्तुमानांकाची. मग नोटेशन आपलं कसं असणार आहे, ऑक्सिजनची संज्ञा आहे O, ॲटॉमिक नंबर आहे ॲटॉमिक मास नंबर A, ॲटॉमिक नंबर Z, म्हणजेच डिनोट करतो आपण 16O8 अशा पद्धतीने. हे तर काय होणार आहे तर चिन्हांकित स्वरूपामध्ये त्याचं नोटेशन असणार आहे. कार्बनचा अणुअंक 6 आहे, कार्बनच्या अणुत किती इलेक्ट्रॉन असतात. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, सेकंड कसं आपण सॉल्व्ह करणार आहोत. काय दिलेलं आहे त्याचा अणुअंक दिलाय, म्हणजेच काय दिलंय Z दिलेला आहे किती आहे 6. मग तिथं काय विचारलंय अणुत किती इलेक्ट्रॉन असतात. Z ची व्हॅल्यू म्हणजेच काय असते आपली प्रोटॉनची संख्या असते, बरोबर आहे, पॉझिटिव्हली चार्ज. मग कुठलाही मूलद्रव्य घेतला तर प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असलेले पार्टिकल्स, म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या कशी झाली इक्वल झाली, आणि प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक 6 आहे म्हणजेच इलेक्ट्रॉनची संख्या पण काय होणार आहे 6च होणार आहे, म्हणजे इथं आन्सर काय असणार आहे आपलं 6. पुढचा प्रॉब्लेम बघा, सोडियमच्या अणुत 11 इलेक्ट्रॉन आहेत तर सोडियमचा अणुअंक किती. बघा थर्डचं सोल्युशन, इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे, इलेक्ट्रॉन किती आहेत 11, आणि आपल्याला विचारलेला आहे ॲटॉमिक नंबर Z ची व्हॅल्यू, ही पुन्हा काय असणार आहे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतकीच असणार आहे, म्हणजेच इथं पण अणुअंक किती झाला
11 झाले, सेम ॲज इलेक्ट्रॉन्स नंबर्स, दॅट इज 11. प्रोटॉनची संख्या विचारली तरी पण किती असणार आहे, इथं 11च असणार आहे. इथं सुद्धा अणुअंक 6 आहे, प्रोटॉनची संख्या 6 झाली, इलेक्ट्रॉनची संख्या 6 झाली. नेक्स्ट 4th प्रॉब्लेम बघा. मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 आणि 24 आहे. मग चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल? मॅग्नेशियमचं नोटेशन काय आपलं? Mg का Mn? Mg आहे. Mn कशाचा आहे? मॅंगनीजचा आहे. वरती आपला काय असतो? अणुवस्तुमानांक A ची व्हॅल्यू असते, खाली असतो अणुअंक Z ची व्हॅल्यू. मग रिस्पेक्टिव्हली क्रम बघा. अणुअंक किती आहे? 12 आणि अणुवस्तुमानांक किती आहे? 24. अणुअंक Z, अणुवस्तुमानांक A. इथं कन्फ्युज होऊ शकतं, A आणि Z रिव्हर्स होऊ शकतात. त्यामुळे A ची व्हॅल्यू आहे 24, Mg, अणुअंक आहे 12. आता इथे तुम्हाला असं विचारलं की याच्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनची संख्या पण फाइंड आउट करा. ती कशी फाइंड आउट करणार? तर बघा, अणुअंक Z ची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे इज इक्वल टू ती इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे इज इक्वल टू 12. म्हणजे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन मिळाले. आता न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल तर न्यूट्रॉनची संख्या आपण कशी काढू शकतो? तर त्याच्यामध्ये असलेले टोटल अणुवस्तुमानांक म्हणजेच काय? 24 मायनस प्रोटॉनची संख्या 12, त्याच्यामधून वजा केली तर राहिले किती? 12. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या पण आपल्याला मिळाली. इथं आपला फॉर्म्युला होता ना, A इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग न्यूट्रॉन इज इक्वल टू ॲटॉमिक मास नंबर मायनस प्रोटॉन. मग तो ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 24 आहे, वजा प्रोटॉनची संख्या 12, म्हणजे आपल्याला काय मिळालं? न्यूट्रॉनची संख्या मिळाली. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथले सगळे पार्टिकल्सची काउंट सुद्धा इथं काढू शकतो. नेक्स्ट बघा, कॅल्शियमसाठी विचारलेला आहे. कॅल्शियमचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक दिलेला आहे 20 आणि 40. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील ते काढायला विचारलेलं आहे. मग इथं काय दिलेलं आहे बघा, सेम कॅल्शियमचा अणुवस्तुमानांक किती आहे? 40 आहे वरती, आणि खाली ॲटॉमिक नंबर अणुअंक 20 आहे, आणि त्याच्यामध्ये न्यूट्रॉन फाइंड आउट करायला सांगितले. खाली प्रोटॉनची संख्या आहे किती आहे? 20, बरोबर. इलेक्ट्रॉनची संख्या पण किती होणार आहे? 20. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सेम असणार आहेत. अणुवस्तुमानांक 40 दिलेला आहे, म्हणजे A ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 40. A हे काय असतं आपलं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज असते, ही आपल्याला मिळते 40. मग प्रोटॉनची संख्या किती आहे? 20 आहे. ती जर या इक्वेशन मध्ये घातली तर N इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार? हे 20 प्लस इकडे ते गेल्यावर 40 मायनस 20 होणार आहेत. म्हणजेच N इज इक्वल टू आपल्याला काय मिळाली? 20. 20 म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या किती आलेली आहे? इथं 20 आलेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम्स वरून त्या कन्सेप्ट समजायला अजून क्लिअर होतं. त्यामुळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर मग कन्सेप्ट पुन्हा एकदा वाचा, जेणेकरून तुमच्या सगळ्या ह्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. थँक्यू.